जितका आम्ही संसार केला ना तितका वेळ तिला फक्त खोचक बोललो, टोचून बोललो तिच्याशी, तिच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही. तिला हे प्रत्येक वेळेस जाणून दिलं की तुझी माझ्या आयुष्यामध्ये कुठलीही गरज नाहीये. एवढा नालायक होतो. आणि हे मला आज जाणवत नाही, मला याची उपरोक्ती आज झालेली नाहीये. तेव्हाही मला जाणवायचं की ही माझ्यावर प्रेम करते. पण जो पूर्वीचा राजकुमार होता ना तो सतत या गोष्टीसाठी तयार नव्हता की मी कोणावर तरी अवलंबून आहे. ही मात्र माझ्यावर निस्वार्थीपणे प्रेम करत राहिली. मी काहीच देऊ शकलो नाही. मला ना पटत नव्हतं पूर्वी ही राजकुमार मेंदळे कोणावर तरी अवलंबून राहतोय. आज मला पश्चाताप करायचा आहे तरी सुद्धा मला कळत नाही मी कसं करू. लग्न झाल्यावर आपण एकमेकांवर अवलंबून नाही तर एकमेकांचे असतो. आणि तुम्हाला तुमच्या चुकांचा पश्चाताप होतोय ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही काळजी करू नका. विठुराया सगळं बघतोय, तो आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभा आहे. जर तुम्हाला अमृता वहिनींसोबत राहायचं असेल तर हा दुसऱ्या कोणाचा नाही तर फक्त अमृता वहिनींचा निर्णय आहे. आणि त्याच ठरवतील आता. बघा मी माझ्या एक्सपिरियन्सने सांगते, पुन्हा पुन्हा सांगते, तुम्ही सगळे चुकताय. त्या सापाला तुम्ही घरात का ठेवून घेताय? तो कधी डसेल त्याचा काही नेम नाहीये. मॉम ऐका माझं. ऐश्वर्या, राजकुमार दादाबद्दल अशा भाषेत बोलायचं नाही. तुला काय माहितीये त्याच्याबद्दल? लहानपणापासून ओळखतो आम्ही त्याला. मान्य तो चुकला असेल, त्याचं वागणं चुकलं असेल, पण तो आता सुधारतोय आणि त्याच्यावर आमचा विश्वास आहे. अमृता वहिनी शुद्धीवर आल्या आहेत. पण मला असं वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी राजकुमार सरांच्या बाबतीत मनात कोणतीही शंका ठेवू नका किंवा त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका. मी आता स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं ते अमृता वहिनीची काळजी घेत आहेत. त्यांच्या डोळ्यात ना एक खरेपणा दिसतोय. त्यांना पश्चाताप सुद्धा होतोय. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. अजिबात विश्वास ठेवायचा नाही त्या माणसावर. नाही म्हणजे मॉम, तो घरात आला, गेस्ट रूम मध्ये राहिला तोपर्यंत ठीक होतं. पण आता तो अमृता वहिनीसोबत बेडरूम मध्ये राहणार आणि या गोष्टीला तुम्ही परमिशन दिली. तुम्ही मॉम, तुम्हीच बोलता ना एथिक्स बद्दल, प्रेस्टीज बद्दल, मॉरल व्हॅल्यूज बद्दल, स्त्रियांच्या सन्मानाबद्दल. मग ज्या माणसाने तुमच्या सुनेला इतकं घाणेरडं वागवलं, तिला कधी स्त्री म्हणून सन्मान दिला नाही, अशा माणसाला तुम्ही लगेच माफ करून घरात घेताय. मला हे अजिबात पटत नाहीये मॉम. तिलोत्तमा मॅडम त्यांच्या तत्वांना धरून आहेत. त्यांचा राग अगदी काही क्षणांसाठी आहे. मला खात्री आहे तो सुद्धा निघून जाईल लवकरच. पण राजकुमार सर खरंच खूप बदलले आहेत. त्यांना नव्याने त्यांचा संसार चालू करायचा आहे. त्यांना वहिनींसोबत राहायचं आहे, त्यांची काळजी घ्यायची आहे. डिस्गस्टिंग. माझा अजिबात विश्वास नाही आहे ह्या गोष्टीवर. ऐश्वर्या थांब ना, जरा शांत बस. आणि तसंही मॉमचं म्हणणं इम्पॉर्टंट आहे, तुझं नाही. अमृताने हे सगळं ऐकलंय? पण मॉम आता तिचा काय संबंध आहे या सगळ्या गोष्टीत? नाही तसं नाही, पण राजकुमारा तुम्ही सगळ्यांनी घरात घेतलंत ते माझ्या मनाच्या विरुद्ध. तरी सुद्धा मला हा निर्णय घ्यावाच लागला. पण आता अमृताने राजकुमार बरोबर संसार करायचा का नाही, त्याला एक्सेप्ट करायचं का नाही, हा निर्णय सर्वस्वी तिचाच आहे. पण ज्या पद्धतीने तो आत्तापर्यंत वागलाय, जो अपराध त्यांनी केलाय, अमृताबरोबर इतक्या वेळेला विश्वासघात केलाय, मला नाही वाटत ती त्याला स्वतःबरोबर राहू देईल. वहिनींनी होकार दिलाय. भाऊजी, भाऊजी बरं झालं आला. सारंग सर कुठे आहेत? ऐश्वर्या मॅडम कुठे आहेत? आपल्याला निघायचंय. मुहूर्ताची स्थापना करायची. मुहूर्त टळायला नको. हो
ऐश्वर्या तयार होते आणि सारंग आई बाबांना बोलवतोय, वरती गेलाय. बरं. ना 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 ना. यांना काय झालंय? थांब. बबलू, काय झालं? आज आपण खुश आहे. आज आपण खुश आहे म्हणजे आपण कोण आहेत? आपण म्हणजे आय मी माय सेल्फ मिस्टर बुबलू. ओ सावली, कळलं का तुला? आज ऑफिस मध्ये बबलू महाराजांच्या देवीचं सुद्धा आगमन आहे. म्हणजे देवी देवी किरण. किरण देवी, पहिला दिवस आहे तिचा. हा. बबलू दादा, काय पुढे होतो. अहो तुम्ही एकटे का आलात? तिलोत्तमा मॅडम बाबा कुठे आहेत? कधी येणार आहेत ते? आई नाही येणार आहे. आई म्हणाली की सगळा कारभार आता तुमच्यावर सोपवला, तुम्ही बघा काय करायचं. व्हिडिओ कॉल करणार आहेत, त्याच्यावर दर्शन घेतील ते. बरं. ऍक्च्युली माझंही हेच म्हणणं होतं, म्हणजे मी यायची गरज नाही. ऍक्च्युली मी पण व्हिडिओ कॉलवर दर्शन घेते, तुम्हीही जाऊन या. करेक्ट आहे. तू पण आई बाबांसारखा कंपनीच्या कारभारात काही लक्ष घालू नको. घरी बसायचंय, घरी बस. ओके, चला, उशीर होता आपल्याला.